नमस्कार मित्रांनो, महाभरती अकॅडमी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट भरती 2026साठी मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित अतिसंभाव्य 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न स्पष्टीकरण सहित पाहत आहोत, जेणेकरून सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील। हे प्रश्न शिपाई, लिपिक, हमाल व सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्व इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहावयास मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। प्रश्न पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांपर्यंत मर्यादित आहे? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव। याचे स्पष्टीकरण पाहूया। मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयापैकी एक आहे। त्याचे अधिकार क्षेत्र केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून त्यात खालील क्षेत्रांचा समावेश होतो। यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा हे दोन राज्य आहेत, तर केंद्रशासित प्रदेशामध्ये दादरा नगर हवेली आणि दमण दीव, आता हे दोन्ही एकच केंद्रशासित प्रदेश आहेत। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ कोण देतो? सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि प्रश्नांचे उत्तर येत असतील तर नक्की कमेंट करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राज्याचा राज्यपाल, म्हणजेच पर्याय क्रमांक सी। भारताच्या संविधानानुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ देण्याचा अधिकार राज्यपालाकडे असतो, म्हणजेच ज्या राज्यात त्या उच्च न्यायालयाचे मुख्यालय आहे त्या राज्याचा राज्यपाल शपथ देतो। उदाहरणार्थ, बॉम्बे हायकोर्टसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल शपथ देतात। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय प्राधिलेख जारी करू शकते? हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 226। भारतीय संविधानातील कलम 226 नुसार उच्च न्यायालयांना प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार आहे। या अधिकारांतर्गत उच्च न्यायालय खालील प्रकारचे रिट्स जारी करू शकते: बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिबंध, उत्प्रेषण आणि अधिकार पृच्छा। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एम.सी. छागला। बॉम्बे हायकोर्टचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश एम.सी. छागला होते। त्यांची नियुक्ती 1947 मध्ये झाली। स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश न्यायाधीशाऐवजी भारतीय न्यायाधीशांची नियुक्ती सुरू झाली आणि भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश हे एच.जे. कानिया होते। बॉम्बे हायकोर्टचे नाही, तर भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टचे एच.जे. कानिया होते। पुढील प्रश्न, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्यपाल। भारतीय संविधानातील कलम 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु ती संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने केली जाते, म्हणजेच नियुक्ती करणारा राज्यपाल आणि सल्ला देणारे हे उच्च न्यायालय असते।
नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेटवर वापरली जाणारी HTTP ही टर्म काय दर्शवते? आता यापुढील प्रश्न हे कम्प्युटरवर आधारित आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP म्हणजेच हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा इंटरनेटवर वेब पेजेस ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे. जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये वेबसाईट उघडता तेव्हा HTTP द्वारे सर्व्हरकडून डेटा म्हणजेच HTML, इमेजेस एटसेट्रा मिळतो. तुमच्या डिव्हाइसवर वेबपेज दिसते. पुढील प्रश्न, MS एक्सेलमध्ये कॉलम आणि रो जिथे मिळतात त्या भागाला काय म्हणतात? प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, सेल. MS एक्सेलमध्ये रो म्हणजेच आडवी रांग आणि कॉलम म्हणजे उभे स्तंभ जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाला सेल म्हणतात. प्रत्येक सेलला एक ॲड्रेस असतो. उदाहरणार्थ A1, B2, C3. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम ओपन सोर्स आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिनक्स. हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. लिनक्स ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. म्हणजेच तिचा सोर्स कोड सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि कोणीही त्यात बदल करू शकतो. लिनक्स ही ओपन सोर्स आहे, तर बाकी सर्व हे पेड म्हणजेच क्लोज सोर्स आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, Ctrl+Z ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अंडो. Ctrl+Z ही शॉर्टकट की कोणतेही केलेली शेवटची क्रिया रद्द करण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ चुकून डिलीट केलेला मजकूर परत आणणे, तसेच चुकीची एडिट रद्द करणे अशा प्रकारसाठी अंडो ही की वापरली जाते. म्हणजेच Ctrl+Z ही शॉर्टकट की वापरली जाते. पुढील प्रश्न, 1 गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1024 मेगाबाईट. कम्प्युटर मेमरीचे मोजमाप बायनरी सिस्टीम म्हणजे 2च्या पटीत केले जाते. म्हणून 1 गिगाबाईट म्हणजेच 1024 मेगाबाईट. 1 KB म्हणजेच 1024 बाईट्स. 1 MB म्हणजेच 1024 KB. 1 GB म्हणजेच 1024 MB. अशा प्रकारे 1 गिगाबाईट इज इक्वल टू 1024 MB. पुढील प्रश्न, प्रयोग ओळखा. मुलांनी आंबा खाल्ला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्मणी प्रयोग. यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे. या ठिकाणी कर्ता हा मुलांनी आहे. म्हणजेच मुले या कर्त्याला नि हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय लागला आहे. आणि कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजे त्याला प्रत्यय नसतो. या ठिकाणी कर्माची स्थिती पाहता आंबा हे कर्म प्रथमा विभक्तीत आहे, त्याला प्रत्यय नाही. आणि क्रियापदाचे रूप हे क्रियापद खाल्ला हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलले आहे. जर आपण कर्म बदलले म्हणजे चिंच घेतली तर वाक्य असे होईल, मुलांनी चिंच खाल्ली. या ठिकाणी जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म प्रत्यय विरहित असते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी.
पुढील प्रश्न, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हा प्रश्न रिपीट होत असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उन्मुख. अधोमुख म्हणजे ज्याचे मुख खाली आहे असा. तर या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. उन्मुख म्हणजे ज्याचे मुख वर आहे असा, म्हणून उन्मुख हे पर्याय बरोबर येईल. मराठी व्याकरणामध्ये अधो म्हणजे खाली आणि ऊर्ध्व किंवा ऊन म्हणजे वर हे परस्पर विरोधी उपसर्ग म्हणून काम करतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, गोडी. तर भाववाचक नाम ओळखण्यासाठी आपण ट्रिक पाहूया. ज्या शब्दांना पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई, य यांसारखे प्रत्यय लागलेले असतात ती बहुधा भाववाचक नामे असतात. उदाहरणार्थ गरिबी, गरिबीला प्रत्यय ई आहे. गोडवा, गोडवा या शब्दाला वा हा प्रत्यय आहे. श्रीमंती या शब्दाला ई प्रत्यय लागलेला आहे. माणुसकी या शब्दाला की हा प्रत्यय आहे. तर गुलामगिरी या शब्दाला गिरी हा प्रत्यय आहे. या ठिकाणी गोडी हे भाववाचक नाम आहे. ज्या नामामुळे वस्तूचा किंवा व्यक्तीचा गुण, भाव किंवा अवस्था यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. गोड या विशेषणाला ई प्रत्यय लागून गोडी हे भाववाचक नाम तयार झाले आहे. आपण या ठिकाणी स्पष्टीकरण सहित पाहत आहोत जेणेकरून सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर अबंडन. या ठिकाणी आपण इंग्लिशचे प्रश्न पाहत आहोत. हा सुद्धा क्वेश्चन खूप एक्झाममध्ये रिपीट होत असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, फॉरसेक. अबंडन म्हणजे एखादी गोष्ट किंवा व्यक्ती कायमची सोडून देणे किंवा त्याग करणे. तर या ठिकाणी आपल्याला सिनोनिम विचारलेले आहे, म्हणजेच समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि फॉरसेकचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे. हा अबंडनचा थेट समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी याचे करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द अँटोनिम ऑफ फ्रॅगिल. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, स्ट्रॉंग. या ठिकाणी फ्रॅगिल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. फ्रॅगिल म्हणजेच अशी वस्तू जी सहज तुटू शकते किंवा जिचे नुकसान होऊ शकते. तर विरुद्धार्थीमध्ये स्ट्रॉंग हा शब्द म्हणजेच अशी वस्तू जी सहज तुटत नाही आणि दबाव सहन करू शकते. यामुळे याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्ट्रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह वन वर्ड फॉर अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे कारण की सर्व एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. यामध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲथेस्ट. ॲथेस्ट म्हणजे नास्तिक, अशी व्यक्ती जिला देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. आणि थेस्ट म्हणजे आस्तिक, अशी व्यक्ती जिचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी, अशी व्यक्ती जी नेहमी सकारात्मक बाजू पाहते. आणि फेटॅलिस्ट म्हणजे दैववादी, अशी व्यक्ती जिचा नशिबावर किंवा नशिबात लिहिलेल्या गोष्टींवर पूर्ण विश्वास असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन. शी हॅज बीन वर्किंग हेअर डॅश 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 2010. या क्वेश्चनचे राईट आन्सर येईल ऑप्शन क्रमांक बी, सिन्स. तर सिन्सचा वापर जेव्हा आपल्याला एखादी क्रिया ठराविक वेळेपासून सुरू झाली आहे हे सांगायचे असते तेव्हा केला जातो. उदाहरणार्थ 8 o'clock, लास्ट मंथ, मंडे, 2010,
अशा प्रकारे. तर यातील फॉर पर्याय क्रमांक ए चा वापर पाहूया. जर वाक्यात 14 इयर्स असे असते म्हणजेच कालावधी, तर फॉर वापरले जाते. एक्झाम्पल, शी हॅज बीन वर्किंग हेअर फॉर 14 इयर्स. नंतर फ्रॉमचा यूज पाहूया आपण. साधारणपणे फ्रॉम टू या रचनेत किंवा भविष्यातील वेळेसाठी फ्रॉम वापरले जाते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळात हॅज बीन वर्किंग म्हणजेच सिन्सचा जास्त अचूक उपयोग आहे. आणि ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच इनचा उपयोग इन हे वर्षासाठी वापरले जाते. पण जेव्हा क्रिया भूतकाळात सुरू होऊन अजूनही चालू आहे असे दर्शवायचे असते तेव्हा सिन्स वापरतात. मराठीत अर्थ ती येथे 2010 पासून काम करत आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इचलकरंजी. इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. तर ते का म्हणतात? कारण येथे मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग आणि यंत्रमाग चालतात. भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद, गुजरातमधील अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हटले जाते. यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला असतो. मँचेस्टर हे इंग्लंडमधील एक शहर आहे जे त्याच्या कापड उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच ज्या शहरात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो त्याला त्या भागाचे मँचेस्टर संबोधले जाते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. हे उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी जगप्रसिद्ध आहे. जगातील एकूण एकशिंगी गेंड्यांपैकी सर्वाधिक संख्या येथे आढळते. 1985 मध्ये युनेस्कोने या उद्यानाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हे उद्यान ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेले आहे. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1956. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापना 1956 मध्ये झाली. तर 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष भाई श्रीपाद अमृत डांगे होते. या समितीचा उद्देश मुंबईसह अखंड महाराष्ट्राची निर्मिती करणे असा होता. हे 20 प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. अशाच अतिसंभाव्य प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक यू.